Good morning student. Today we are going to see the next topic, that is class cyclostomata. Basically, what is cyclostomata? Cyclo means circular. Cyclo means circular and stomata means mouth. Those animal having a circular mouth is known as the cyclostomata. So there are we can have a study for the cyclostomata. This Greek word is cyclos, that is CYKLOS, cyclos. And cyclos means in the Greek word circular, and stoma, STOMA, stoma means mouth. ओके, म्हणजे ज्या ॲनिमलचं माउथ हे सर्क्युलर आहे, गोल असं राऊंडेड आहे, त्या ॲनिमलला आपण क्लास सायक्लोस्टोमाटामध्ये कन्सिडर केला जातो. So it is including in the about 50 species of the living jawless fishes. म्हणजे सायक्लोस्टोमाटा म्हणजे काय, तर याच्यामध्ये येणारे काही फिश आहे ते जॉलेस आहेत, त्यांना काही जॉज नाहीत, काही ॲनिमलला जॉ आहेत, तर ते सर्क्युलर आहेत. आणि largely they are inhabiting into the sea as well as the rivers, and they have a rounded mouth. This class include the lamprey and hagfishes. म्हणजे तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये लॅम्प्री आणि हॅगफिशेस असे दोन टाईपचे फिश आहे, ते आपल्याला या सायक्लोस्टोमाटामध्ये मिळतात. सो व्हॉट इज द जनरल कॅरेक्टर्स? बॉडी इलॉंगेटेड, ईल लाईक स्ट्रक्चर. ओके, म्हणजे ईल फिश आहे, ईल, जसं आपण मराठीमध्ये त्याला वाम म्हणतो, वाम, तर त्या प्रकारचे याची बॉडी इलॉंगेटेड आहे, एकदम लांब असा तो फिश असतो. मेडियन फिन्स विथ कार्टिलेजनस फिन रेस, म्हणजे त्याच्यामध्ये फिन्स जे असतात ते फिन्स मेडियम असतात, आणि त्याचबरोबर कार्टिजेनियस फिशेस. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की कॉन्ट्रिक थाईज आणि ऑस्टिक थाईज. कॉन्ट्रिक थाईज म्हणजे कार्टिलेजनस फिशेस, म्हणजे ज्याचे बोन्स हे एकदम असे कार्टिलेजेनियस असतात, सहज ठिसूळ असतात, त्याला आपण कार्टिलेजेनियस म्हणतो. आणि त्याचबरोबर ऑस्टिक थाईज म्हणजे काय, तर ज्याचे बोन्स असतात, बोन्स हे स्ट्रॉंग असतात, त्याला आपण ऑस्टिक थाईज म्हणतो. तर अशा दोन प्रकारचे आपल्याला स्पीसीज या सायक्लोस्टोमाटामध्ये मिळतात. स्किन सॉफ्ट स्मूथ कंटेनिंग युनिसेल्युलर म्युकस ग्लँड बट नो स्केल. ट्रंक अँड टेल मसल सेगमेंटेड इंटू मायोटोम्स separated by the myocomata. Okay, and endoskeleton is fibrous and cartilaginous. The notochord persists throughout life. Imperfect neural arches over notochord represent rudimentary vertebra and jaw is absent. म्हणजे ग्रुप जर दोन याच्यामध्ये ग्रुप दोन मोडतात, एक अज्ञाता आणि अज्ञाता. अज्ञाता म्हणजे काय, तर विदाऊट जॉज, आणि ज्ञाता म्हणजे विथ जॉज. आता ते कोणत्या प्रकारचे ॲनिमल्स आपल्याला पाहायला मिळतात, तर हे बघा, हा एक फिश आहे, याला आपण सी लॅम्प्री म्हणतो, त्यालाच आपण पेट्रोमायझॉन मेरिनस म्हणतो. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉडल फिन जर बघितलं तर अशा प्रकारे आहे कॉडल फिन्स, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये टेल फिन्स आहे, असे टाईप्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. नंतर हे फिन्स आहे आणि हा स्केल्स आहे, अशा प्रकारे दिसतात आपल्याला. आता पेट्रोमायझॉन जर बघितलं तर पेट्रोमायझॉन इज कॉमनली कॉल्ड ॲज अ लॅम्प्री, LAMPRY, लॅम्प्री. ओके, and it is a worldwide in distribution and found in both marine as well as the fresh water. And where they are found in the America, Europe, West Africa, Japan, then Australia, New Zealand and Tasmania. म्हणजे या कंट्रीमध्ये आपल्याला फ्रेश वॉटर
आणि सी वॉटरमध्ये मिळणारे हे लॅम्प्री हा स्पीसीज आहे. त्याची जर लेंथ जर बघितली तर जवळपास तो 90 सेंटीमीटर लॉंग, 90 सेंटीमीटरपर्यंत लांब आपल्याला ते पाहायला मिळते. त्याच्यानंतर माउथ वेंट्रल सक्टोरियल आणि सर्क्युलर, हेन्स दी क्लास नेम सायक्लोस्टोमाटा, ग्रीक सायक्लॉस. आणि डायजेस्ट सिस्टीम जर बघितलं तर स्टमक आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इंटेस्टाईन आहे विथ फोल्ड, म्हणजे त्याची इंटेस्टाईन जे असतात ते फोल्ड केलेली असते. त्याच्यानंतर टायफ्लोस्पोड आहे. ओके. त्याच्यानंतर गिल्स जर बघितलं तर 5 ते 16 पेअर्स असतात त्याच्यामध्ये गिल्स. आणि लॅटरल सॅक-लाईक पोचेस ऑफ फॅरिंग्स. अँड हेन्स अनदर नेम ऑफ क्लास मार्सी ब्रँच gill slit 1 to 16 pairs. Then heart is two chambered with one auricle and one ventricle. Similarly the mammals. Okay. Similarly the other animals like the aves, the reptiles, etc. आणि बॉडी टेम्परेचर बघितलं तर व्हेरिएबल्स म्हणजे पायोक्युलोथर्मिक्स म्हणजे काय तर कोल्ड टेम्परेचर. The two mesonephric kidneys with duct to urogenital papilla. त्याच्यामध्ये पेट्रोमायझॉन आहे, दोन पेट्रोमायझॉन आणि बकल फनेल आणि हेड हे डॉर्सल साईडला असते. हा याच्यामध्ये सियार्चिन आहे. सियार्चिन हा सुद्धा एक एक्झाम्पल आहे आणि तो दे आर अटॅच विथ द हार्ट सबस्ट्रॅटम टाईप रॉक्स. यू कॅन सी द अनदर एक्झाम्पल ऑफ दिस Cyclostomata species. And the dorsal nerve cord with differentiated brain is 8 to 10 pairs of cranial nerve and single median olfactory sac and single median nostril, that is auditory organ with 1 or 2 semicircular canals, and the sexes separate or united gonad, single large without gonoduct, and the fertilization external, the development direct or with a prolonged larval stages. म्हणजे त्याची डेव्हलपमेंट जी असते ते प्रोलॉन्ज असते. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये सेक्सेस जर बघितलं तर मेल आणि फिमेल हे सेपरेट असते. त्याच्यानंतर पेट्रोमायझॉन्टिफॉर्मिसमध्ये जर बघितलं तर पेट्रोस मीन्स स्टोन आणि मायझॉन म्हणजे सक. तर हा ॲनिमल्स एखाद्या हार्ड सबस्टॅटनसारखा कसा सक करतो ते आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. माउथ वेंट्रल विदिन अ सक्टोरियल बकल फनेल बिसेड्स विथ मेनी हॉर्नी टीथ. नॉस्ट्रिल डॉर्सल नेझो हायपोफॅसियल. सॅक क्लोज्ड बिहाइंड and it is not connected to pharynx. Gill pouches and gill slits 7 pairs opening in a separate respiratory pharynx. डॉर्सल फिन हे चांगली एक डेव्हलप झालेली आहे. त्याच्यानंतर ब्रँकियल बास्केट्स हे कम्प्लीट असते. त्याच्यानंतर डॉर्सल आणि व्हेंट्रल रूट्स स्पायनल नर्व्स रिमेन सेपरेट. एअर विथ 2 semicircular canals. Egg numerous small. Development indirect with a long larval stage and metamorphosis, both marine and freshwater forms. Lamprey जवळपास ओव्हर अबाउट 30 स्पेसीज. पेट्रोमायझॉन, लॅम्पेट्रा, एंटोस्फिअरस आणि इक्थायोमायझॉन. लॅप्रिन फीडिंग अशा प्रकारे करते. त्याचं माउथ हे अशा प्रकारे डेव्हलप झालेलं आहे. ही नवीन दुसरी स्पेसीज आहे पेट्रोमायझॉन मेरिनस. माउथ सर्क्युलर आहे आणि ईल टाईप ते आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यामध्ये मिक्झिनिफॉर्मी जी आहे ते मिक्झिनिफॉर्मी म्हणजे काय मिक्झा मीन्स स्लिम आणि ऑडिया मीन्स दी
टाईप ऑफ, म्हणजे मिक्झिनिफॉर्मिस म्हणजे वेगळ्या प्रकारचे असलेले स्पेसीज. इट इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ धिस क्लास आर कॉल्ड द हॅग फिशेस, HAGFISHES, हॅग फिशेस, अँड दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन. म्हणजे ते मिक्झिनिफॉर्मिसमध्ये असणारे स्पेसीज आहे ती मरीन आहे. माउथ टर्मिनल विथ 4 pairs ऑफ टेंटॅकल्स अँड फ्यू टीथ. नो बकल फनेल्स, त्याला कुठल्याही प्रकारचं बकल फनेल नसते. नॉस्ट्रिल हे टर्मिनल असते आणि ते नॉर्मल आपल्याला पाहायला मिळते. नेझोफॅरेंजियल सील डक्ट ओपन बिहाइंड इनटू फॅरिंग्स. गिल pouches 6 to 15 pairs. Gill slits 1 to 15 pairs. Dorsal fin feeble or absent. Branchial basket poorly developed. त्याचे जे ब्रँकियल बास्केट्स असते ते ब्रँकियल्स ज्याला ब्रॉन्कटीज म्हणतात, तर ते ब्रॉन्केटीज ते वेल डेव्हलप झालेली नसते. डॉर्सल आणि वेंट्रल रूट्स ऑफ स्पायनल नर्व युनायटेड. Ear with only one semicircular duct. Eggs few large. Development direct. Hagfishes are teal marine, about 15 species, and this example is Myxin Iptaptreptus, Belastoma आणि Paramyxin. अशा प्रकारचे ते स्पीसीज असतात त्याच्यामध्ये. आणि याची किडनी जर बघितलं तर ती मेझोनेप्रिक कन्सिस्ट आहे, मेझोनेप्रिक. तर हे झालं क्लास सायक्लोस्टोमाटा. लक्षात ठेवा की सायक्लोस्टोमाटा म्हणजे सायक्लो म्हणजेच सर्क्युलर आणि स्टोमा म्हणजे माउथ. म्हणजे ज्या ॲनिमलचं माउथ हे सर्क्युलर आहे त्याला आपण सायक्लोस्टोमाटा म्हणतो किंवा सायक्लोस्टोमा म्हणतो. आणि त्याच्यामध्ये पेट्रोमायझॉन आणि मिक्झिनिफॉर्मिस असे 2 ग्रुप असतात, 2 एक्झाम्पल असतात. ओके, थँक्यू.